पुण्यापासून कोल्हापूर पर्यंत महामार्गाच्या सहापदरीकरणाचं काम आहे ते सुरू झालेलं आहे। त्यामुळेच या ठिकाणी रस्त्यांवर सर्व्हिस रोडवर खड्डेच खड्डे आहेत आणि म्हणूनच आम्ही टोल आहे तो देणार नाही अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसच्या वतीने घेण्यात आली। आणि आता किनी टोल नाक्यावर जे सतेज पाटील आहेत ते बसून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही आता किती वेळ या ठिकाणी बसणार आहात, किती वेळ बसणार आहात इथं? नाही, आम्ही इथंच सरकार जोपर्यंत या ठिकाणी आम्हाला आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी इथंच बसून राहणार आहोत। पण सरकारचं म्हणणं आहे की थोडा वेळ जर खराब रस्ता आपल्याला वापरायला मिळाला तर नंतर चांगला रस्ता मिळणार आहे। नाही, सर्व्हिस रोड हा दुरुस्त झाला पाहिजे, सर्व्हिस रोड चांगला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे। त्या संदर्भात सरकार काहीच सांगत नाहीये। पण सरकारचं नेमकं म्हणणं आहे की हे जर काही दिवसांसाठी जर असेल तर मग हे आंदोलन कशा? सरकारमध्ये ज्यांचं हे म्हणणं असेल त्यांनी दररोज याच्यावरून प्रवास करावा, 7 तास प्रवास करून पुण्याला जावं, आमची काही हरकत नाही। हे का जर खड्डे ही तुमच्या आंदोलनानंतर जर भूमिका घेतली नाही तर पुढे काय नेमकी काँग्रेस? आम्ही तासभर आता वाट बघू। आता 4 टोल नाक्यावर ते मोफतपणे सोडतायत, परंतु आम्हाला सरकारकडून अपेक्षा आजचं आंदोलन आहे म्हणून नाही तर त्यांनी महिना जे रस्ता सर्व्हिस रोड पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी टोल थांबवावा अशी आमची अपेक्षा असते। जर जोपर्यंत सर्व्हिस रोड या ठिकाणी होत नाही तोपर्यंत जो टोल आहे तो थांबवावा अशा पद्धतीची भूमिका अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। आणि म्हणूनच आज पुण्यापासून ते कोल्हापूर पर्यंत प्रत्येक टोल नाक्यावर या ठिकाणी काँग्रेसचं आंदोलन होतंय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।